Hello everyone, welcome you all to Rachna's Angel World. Me Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, मी आलोय हॉस्पिटलमधून 24 hours ड्युटी करून आणि आज मी एक रचनासाठी एक छान स्किन केअर प्रोडक्ट आणलंय. सो मी चाललो आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो हाऊ वॉज युअर डे? डे तर चालू झालाय पण थोडीशी डाऊन आहे मी आज. पण ठीक आहे, कामात बिझी राहिली की कसं लक्षात नाही राहत की आपल्याला काय झालंय. सो येस, तुझ्यासाठी ऑन द वे मी एक छान स्किन केअर प्रोडक्ट आणलंय. कोणतं आहे? हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरिंग. थँक्यू. सो सनीने आता मला जो प्रोडक्ट दिलेला आहे तो आहे हिमालयाचा डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. त्यांनाच माहिती असेल की डार्क स्पॉट्स हे किती स्टबन असतात. येतात खूप क्विकली बट जातात खूप लेट, आणि मग अशा टायमाला आपल्या चेहऱ्यावरती ते खूप विचित्र दिसून येतं. आणि युजली जे टीनेजर्स आहेत त्यांच्या ग्रोईंग एज मध्ये त्यांना सर्वात जास्त पिंपल्स येत असतात, आणि पिंपल्स आल्यानंतर डार्क स्पॉट्स होतात. खूप लोकांना हा प्रश्न पडतो की एक्झॅक्टली ते स्पॉट्स घालवण्यासाठी आपण कोणतं प्रोडक्ट यूज केलं जायला पाहिजे. आणि आपण असे खूप सारे क्रीम्स सुद्धा असतात जे आपण यूज करतो पण आपल्याला तो जो रिझल्ट आहे तो इमिडिएटली मिळत नाही. सो हा जो प्रोडक्ट आहे हिमालयाचा डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम, हा तुम्ही नक्कीच ट्राय आउट करू शकता. प्रोडक्टमध्ये टर्मरिक आहे जो आपल्या डार्क स्पॉट्सला रिमूव्ह करतो आणि आपल्याला एक ग्लोईंग स्किन इफेक्ट देतो. त्याचबरोबर ह्या प्रोडक्टमध्ये नायासिन अमाइड आणि ग्लायकोलिक ऍसिड सुद्धा आहे. इम्पॉर्टंट की हे क्लिनिकली प्रूव्हन आहे. विदिन 7 days मध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट्स आहेत ते निघून जातात. 9 out of 10 कस्टमर्सनी हे ॲग्री केलेलं आहे की विदिन 7 days मध्ये डार्क स्पॉट्स कमी होतात. ह्याचं बेनिफिट्स म्हणजे हे डार्क स्पॉट्स रिड्यूस करतं. त्याचबरोबर बूस्ट स्किन रेडियन्स, रिड्यूस डलनेस आणि इम्प्रूव्ह स्किन टेक्स्चर. आणि ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते खूप सोपं आहे. तुम्हाला काही ड्रॉप्स ऑफ सिरम जे आहे तुमच्या फेसवर असं घ्यायचंय आणि मसाज करायचं आहे. खूप लाईट वेट आहे, नॉन स्टिकी आहे आणि इझिली ॲब्झॉर्ब सुद्धा होऊन जाते स्किन मध्ये, जसं की तुम्ही आता बघू शकताय. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे. सो हा प्रोडक्ट ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल साईट आणि ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे. तर मग दिवसाची सुरुवात छान नोटवर झाली. आता वाजले आहेत 12:05. नायसाची स्कूल सुटते 12:15 वाजता. सो नायसाचं स्कूलचं थोडंसं ट्रान्सपोर्टेशन अजून प्रॉपरली स्टार्ट नाही झाले, म्हणून मी तिला रोज पिक आणि ड्रॉप करते. त्याच्यामुळे माझा अर्धा टाइम तिथे जातोय, कारण खूप सकाळी माझी घाई असते. सकाळी टिफिन, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, मग नायसाला ड्रॉप करणं, मग तिकडनं आल्यानंतर सो ही जी धावपळ आहे ती आहेच. बट इट्स ओके, आता ते पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ झालेलं आहे. कशी होती स्कूल? स्कूल कशी होती? आज काय स्पेशल? बटवरण आणि लाल बटाट्याची भाजी. लाल बटाट्याची भाजी करते. ह्याच्या आधी सुद्धा खूप वेळा दाखवलंय, बट कधी कधी ते मिस आउट होऊन जातं कारण मी ब्लॉग्सच्या मध्ये दाखवते ना. सिम्पल इन्ग्रेडियंट्स आहेत. आता इथे जे बटाटो आहे ते मी बॉईल करून घेतलेलं आहे. ओलं खोबरं घेतलंय, त्याच्यात लसणाचे काही पाकळ्या टाकते आणि आपले लाल मिरच्या असतात ना त्या मी इथे भिजत ठेवलेल्या त्यांना टाकते. आणि ह्याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचंय विदाउट वॉटर. तेल गरम करत ठेवले, त्यात मी लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेचून टाकते. आपण हे जे ग्राइंड करून घेतलंय ते ह्यात ऍड करायचं.
थोडंसं तिखट मसाला वरती. आता ह्याला आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचंय. खरपूस आणि उकडलेली बटाटी आणि मीठ. थोड्या वेळ ह्याला वाफ आणून द्या. तसं तर शिजलंय पण झाकण लावून थोडंसं ते सगळं मसाला ते उडू द्या. आणि देन इट्स रेडी. चपाती, भाकरी, भातावर कशावर पण खा, छान लागते इन्स्टंट. सो आता मी आवरायला घेते. आणि काही दिवसांपूर्वी मी झूकची न्यू बॅग यूज करायला घेतली आहे. तुम्ही खूप लोकांनी पाहिलंच असेल आणि खूप लोकांनी मला इव्हन ते पण विचारलं की त्याची लिंक काय आहे आमच्याबरोबर शेअर कर. सो त्याच्या आधी मी तुम्हाला ती जी बॅग आहे ती दाखवते. सो ही बॅग आहे. ह्यावेळेस खूप सुंदर अशी आलेली आहे. ह्याचा जो हँडल आहे तिथे तुम्ही बघू शकताय झूकचं मार्क आहे. मला खूपच आवडली. मेन म्हणजे खूप स्पेशियस आहे. सो अजूनपर्यंत ज्यांना माहिती नसेल ते मी त्यांना सांगते. झूक हा एक इंडियन ब्रँड आहे आणि वेगन आहे, त्याचबरोबर क्रुएल्टी फ्री आहे. आणि ह्याचे जे तुम्ही डिझाईन्स बघाल ना अप्रतिम आहे. द बेस्ट पार्ट ऑफ दिस बॅग म्हणजे खूप स्पेशियस आहे. ही सुद्धा बॅग तुम्ही बघू शकता किती मोठी आली आणि एवढी सारी स्पेस आहे. इकडे सुद्धा एक कंपार्टमेंट आहे, इकडे सुद्धा एक कंपार्टमेंट आहे. आणि मला पर्सनली खूप आवडली. इझिली कोणत्याही अटायरवर तुम्ही वेअर करू शकतात. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हे घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. यात तुम्हाला खूप सारे प्रिंट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केलात. आणि माझा कुपन कोड आहे YT रचना T10 म्हणून आहे. सो तुम्ही या बॅगला डोळे बंद करून परचेस करू शकता. रेदर झूकचं कोणत्याही बॅग्स तुम्ही घेतले ना तुम्हाला कधीच डिसअपॉइंट होणार नाही, कारण ह्याची जी स्पेस आहे ती अप्रतिम आहे. टीचर आले आमचे. एवढं ऊन बाबा आपण शूट करायला आले लोकेशन साठी. आपण जात नाही ना. एवढंच साडी छान वाटते. कॉटन आहे ना. बघा किती खराब झाली. अरे बापरे एवढी खराब झाली. तर वॉशला टाकायला 1 जूनला तुझ्या बर्थडेच्या दिवशी शूट काय 5 वाजल्याच्या आधीच करा बाबा. Let's go. मी फक्त एकच टॉय घेणार. सो आम्ही आता चाललो एक गिफ्ट शॉपिंगसाठी. आणि मी, आई, सनी आम्ही रेडी झालेलो आहोत. नायसा सुद्धा येते आणि आमच्या ऑलमोस्ट स्वीटीताई सुद्धा येणार आहे. नको ठेवायला. काय म्हणते, कशी आहे? मस्त मस्त. ग्रीन कलर. काय ग्रीन कलर? ग्रीन ते तर कधीच केलंय बाई. प्रॉमिनंट दिसतं. काय बोलशील? फायनली आम्ही पोहोचलो आहोत क्रॉफर्ड मार्केट CST आणि शॉपिंग करणार आहे सगळे आम्ही मंडळी. सो काय शॉपिंग करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. आमची मुलगी एवढ्या वेळ खूप शांत होती. आता तिच्या अंगात शिरलंय काहीतरी. आता ती नको करणार आहे. राहायचं ओनली वन. तुमच्याकडे आता मेन शॉपिंग करणार आहे ती व्यक्ती आहे इथे स्वीटीताई. मी ना मी आय एम ऑन अ बजेट. मी काहीच शॉपिंग करणार नाही. मी बघायला आले रचना काय बाई. आणि सगळ्यात जास्त सो बेसिकली आता खूप सारे पुढे असे फंक्शन्स आहेत म्हणून मग आम्ही क्रॉफर्ड मार्केटला आलो. आणि काय असं छान आम्हाला दिसलं तर आम्ही ते घेऊ आणि तुम्हाला सुद्धा सांगू. प्लस तुम्ही आम्हाला नेहमीच म्हणतात की तुमच्या घरी जेव्हा पण कधी कोणी येतं तेव्हा तुमच्याकडे नेहमी एक वस्तू रेडी असते. सो ती पण वस्तू जर आम्हाला काय अजून छान मिळाली किंवा दिसली सो ती सुद्धा आम्ही वस्तू घेऊ. सो तुम्हाला तर नक्कीच सांगू. पीपल स्टे
पुढे नाही घ्यायचं. आत नाही जाऊ शकत. हा बोल. त्या बॉटल बुक तुम्हाला हवंय. फ्लोटिंग पेन, ये आके स्पून में आके कुछ भी लिखेंगे ना वो ठहरेगा पानी में. स्पून में कुछ भी लिखो, ये ABCD कुछ भी लिख के वो पानी में रखेंगे. कसं तुझ्याकडे पण सगळं आहे. तेच बघते बघा याच्याकडे सगळं आहे. हॅलो काळागोडा फेस्टिवल. आम्ही नव्हतं गेलो काळागोडा. हे होते ना साहेब. नाही मी कोणाकडे गेलो. माझे काय सांगतो स्वीटी होती बरोबर. मी बघितलं. मी गाडी काळागोडा फेस्टिवल काळागोडाला असेल आजूबाजूला. फेस्टिवलला नव्हतो गेलो. फेस्टिवल नाही पण शॉपिंग चालू होती कॉजवेला असेल. कशा एकटे ओळखलंच नाही. आमच्याकडे हवं असतात का त्यांना दुकानातून काय वेळ मिळतो का कधी. तुम्ही एकटाच आपल्याला जे आवडेल ते घ्यायचं आणि फळ सुटायचं. आता कोणाचं हे नाही करायचं. बरोबर आपल्याला आवडेल ते आपण घेणार. कसं किती वर्षांनंतर तू आलीस काय मुंबईत. तर काय आली आता आली ती धावत जाणार शॉपिंगसाठी आली. छोटे छोटे शॉपिंग कसं केलं काय बाकी काय नाही बाकी देख. आणि असं पण झालं की रिपीट नको व्हायला. सेम सेम त्याला पण होती मला आवडला. डेस्टिनी आपल्याला माहिती होतं. शॉप दिसतं पण आत केवढं मोठं आहे सगळं. अजून ऍड करेल बरं काकी घेतल्या. डबल इट्स डेस्टिनी. रिपीट पूर्ण गेम्सच आहे वाटतं बघ. नाहीस तर बघ बाय गॉड. खजाना आहे. आपण लास्ट टाइम पण इथेच आलेलो. त्याच्या बॅग बघ. तेव्हा बघ 2 in 1 बघ. काय 2 in 1. दिस इज नाईस ना. 2 in 1 इथे बसून त्याला ड्रॅग करता येईल. ऍक्च्युली युजफुल आहे ना. तेवढ्या ट्रेन मध्ये कसं कॅरी करणार ते. आयरन ते आहे छान पण नाही रे अशी नकोय. हे बघ अशी पाहिजे. खेचलं बोल. ट्विंकल ट्विंकल बोल. ट्विंकल ट्विंकल. दिस इज नाईस. हे आपल्याला पण चांगलं. हे पाहिजे बंद केलं हे. सोय रिक्वेस्ट काय हा शुभे. आई अशी काम करा. सुरुवात झाली. लीची ऐसे कैसे हो गई पर. ये छोटा रहता है. और ये एवोकाडो कैसे दिया. हाथ का नोट नहीं. इथे आलोय ना आपण आधी पण. नाईसला मस्त एक गिफ्ट आणलंय. कॅरिओके स्पीकर. लांब बोल आणि बोल.
नीट बोल. आम्ही आलेलो आहोत क्रॉफर मार्केटमध्ये. क्रॉफर मार्केटला गेलं की माणूस वेडा होतो. तुम्हाला 50 रुपयापासून 100 रुपयापासून ते कितीही हजार पर्यंतच्या वस्तू तुम्हाला तिथे मिळतील. फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे. तिथे प्रत्येक गोष्टीचा मार्केट हा वेगवेगळा आहे. स्टेशनरीसाठी मार्केट वेगळा, बॅगसाठी मार्केट वेगळा आहे, ज्वेलरीसाठी मार्केट वेगळा आहे, सिल्वरसाठी मार्केट वेगळं आहे. सो सगळ्यासाठी मार्केट हा वेगवेगळा आहे. फक्त माहिती असायला पाहिजे. सो आम्हाला माहित होतं की आम्हाला काय घ्यायचं आहे. आम्ही गिफ्ट सुद्धा घेतलेला आहे जो लवकरच तुम्हाला कमिंग ब्लॉग्समध्ये कळेल. आणि बाकीच्या पण काही गोष्टी घेतल्यात. मी सुंदर अशी पर्स घेतली आहे. नेहमी त्या स्टोअरला बाहेरनं बघायचे म्हणून किती छान छान पर्सेस आहेत त्यात. लास्ट टाइम वहिनीने सुद्धा त्यांच्याकडनं तिकडनं पर्स घेतलेली, पण ह्यावेळेस मला ही फारच आवडली. किती क्यूट आहे बघा, समथिंग डिफरंट. सर्वात आधी पाहिलं की माझा मोबाईल ह्यात राहतोय की नाही. सो येस राहते. आणि सो कोणत्याही अटायरवर अशी छान जाणार आहे. ह्यात स्लिंग सुद्धा आहे. मला खूप आवडली आहे. खूप सारे कलर्स होते. सो सदानंद हॉटेल जे खूप वेल नोन आहे फॉर साऊथ इंडियन, त्याच्या समोरच हे पर्सचं स्टोर आहे. तिकडनं आम्ही घेतलेले आहे आणि मला खूप आवडतं. माझी बॅगला हँडल आहे ना ते उघडतं पण दाखवू कसं कुठे. आणि नायसाला घेतली आहे स्लीव. हे बघ हे पण घेतलंय. अजून मी हे पण घेतलं. अजून इकडे या इकडे. आणि ना एक ते वाजवणं पण सांगते. हा ते दाखवलं ना तू. ते दाखवलं तू. आणि ना ते नेकलेस पण आहे. माझी शॉपिंग झाली. त्यानंतर ही एक बॅग घेतलेली आहे. हे कम्फर्ट स्टोर आहे, म्हणजे ब्युटी सेंटर जे आहे क्रॉफर मार्केटचं समोर बादशाच्या बाजूला कॉर्नरला कम्फर्ट म्हणून आहे. तिकडनं ही बॅग घेतली आहे. सो छान आहे. ह्याचं लेदर वगैरे मला आवडलं. सो मस्त आहे. त्याच्यानंतर अजून एक स्लिंग लाईक बॅगच घेतली आहे क्यूटशी. आजकाल हे कलर जास्त ट्रेंडिंग आहेत. लाईक ग्रीन, रेड, ऑरेंज, येल्लो. म्हणजे आधी म्हणायचे ना की ब्लॅक आणि व्हाईटच सगळ्या अटायरवर जातं. आजकाल असं काही नाहीये. कोणत्याही अटायरवर तुम्ही हे अशा प्रकारचे बॅग्स इझिली घेऊ शकतात आणि छान सुद्धा वाटतात. ट्रेंडिंग आहे. अजून एक सुंदर अशी बॅग. छान आहे ना. हे तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिला असेल स्टोर जिथे 100 रुपयापासून खूप काही गोष्टी होत्या. लाईक छोटेसे असं ज्युसर पण आहे. लाईक कप आणि त्यात ज्यूस तुम्ही बनवू शकता. तेच तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर किड्स रिलेटेड खूप सारे होते. बॅग्स होते, स्लिंग्स होते, टिफिन बॉक्स, बॉटल्स. त्याच्यानंतर आपलं किचन रिलेटेड खूप काही गोष्टी. एवढंसं स्टोर आहे ते 100 रुपीज आहे. त्याच्याच बाजूला अजून एक छोटंसं स्टोर आहे ते फ्लॅट 300 रुपीजला. वाव. ओके. सो त्याचा रील लवकरच येणार आहे आणि इव्हन इंस्टाग्राम युट्यूबवर शॉर्ट सुद्धा दिसणार आहे. सो तुम्हाला एक्झॅक्ट कळेल ते कुठे माहितीये का. उस्ताद म्हणजे क्रॉफर मार्केटला आपण टुवर्ड्स रेल्वे स्टेशन वरून उस्ताद येतो जिथे खूप सारे गाड्या पार्किंग असतात. तिथे असं कॉर्नरलाच आहे तो स्टोर.
आणि छान होतं. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइमच तो स्टोर पाहिला आणि आतमध्ये गेल्यानंतर असं झालेलं की एवढं सगळं छान छान 100 रुपीजला आणि ऑलमोस्ट गोष्टी माझ्याकडे होत्या. मला सगळे तेच म्हणत होतं की ते ऑइल स्प्रे करण्याचं पण आहे, सो ते सुद्धा माझ्याकडे होतं म्हणून मी ते घेतलं नाही. काय आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट आम्ही जी घेतली ती म्हणजे आम्हाला युजली ट्रॅव्हलिंगसाठी लागते मला आणि सनीला. बिकॉज ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल आम्ही खूप सारे फुटवेअर चेंज करत असतो. सो वी नीड दिस शू बॅग. येस. सो लॉंग जर्नी कधी कुठे असेल तर हे खूप सोपं पडून जातं. एका ह्याच्यात 2 इझिली राहतात. त्याने 120ला 2 बोलला तो. तर मी 100 रुपीजला 2 घेतले. सनी मला बोला अजून बार्गेन करू शकले असेल. म्हणजे ठीक आहे, ओके, काय नाही. असे पुढे आल्यानंतर कळलं की अजून कलर्स आहेत, अजून कलर्स आहेत. शूज नाही बाबू, ते त्यांनी असंच ते हे दाखवलं. आणि प्रॉपर मार्केटला गेलो त्याने फ्रुट्स नाही आणले असं होऊ शकत नाही. त्याचा फेवरेट फ्रूट ऑरेंज त्यांनी आम्हाला जेव्हा सोडून दिलं. ओ माय गॉड, एवढं स्वीट ना. लास्ट टाइम तर आम्ही ऑरेंजेस घेतलेले ना, ते एका तासात आम्ही सगळे संपवून टाकले ते छोटे छोटे ऑरेंज. मँगो आणि मस्त एंटर आले केलं की मला आत्ता आलं, गाडीत नव्हतं येत. सो खूप लेट गेलो आम्ही. तरी आम्हाला जे हवं होतं त्याची बऱ्यापैकी आम्ही शॉपिंग केली. मला काही रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचे होते बट खूप पुढे आम्ही जाऊ नाही शकलो कारण नायसा पण नंतर क्रांती व्हायला लागली. तो आपण नंतर सांगायचं. आणि खूप गरमी असल्यामुळे तर काहीच सुचत नव्हतं. त्यात गाडी पण आमची खूप लांब पार्क केलेली. बट छान गेला आमचा आजचा दिवस. अँड आय होप माईक मध्ये बोललात बाई. नको होणार आहे. म्हणजे मला लिटरली ते सेलवाले जे असतात ना खेळणी ते आवडत नाही. पण हे मी तिला स्वतःहून घेऊन दिले की म्हणजे ऍटलीस्ट त्यात ती बिझी राहील. सो तुम्ही कधी आलात प्रॉपर मार्केटमध्ये, तुमच्यासाठी काही नवीन असेल प्रॉपर मार्केटमध्ये, म्हणजे तुमच्यासाठी तो पूर्ण प्लेस नवीन असेल ना, मला मजा येईल शॉपिंग करायला. तिथे गेल्यानंतर ईच अँड एव्हरी माणूस वेडा होऊन जातो. मी तर प्रत्येक जागेवर उभी राहिली. पण मग नंतर असं झालं की हे आहे माझ्याकडे, हे आहे माझ्याकडे. म्हणजे त्या गोष्टीचा उपयोग पण व्हायला पाहिजे. ते फक्तच घेऊन ठेवण्यात काही अर्थ नाहीये. पण जेवढं पण आम्ही आज शॉपिंग केली थोडंसं वेगळ्या डायरेक्शन मध्ये केलं. लाईक पर्स वगैरे मी युजली नाही घेत, पण मला पर्सनली ते आवडलं. क्वालिटी पण चांगले. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल आणि काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लव्ह.